सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होतात। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। आज सकाळी साधारण 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये 5ही राज्यांचं चित्र जवळपास स्पष्ट झालेले आहे। पश्चिम बंगालमध्ये आजपर्यंत विजयाची हॅट्रिक मारलेल्या ममता बॅनर्जी यावेळी मात्र सत्तेबाहेर होतील अशी चिन्ह दिसतात। दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे। सगळ्या एक्झिट पोल्सने एकीकडे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या विजयाचा अंदाज वर्तवलेला असताना पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या थलपती विजय यांनी अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे। केरळमध्ये सत्ता बदलाची चिन्ह दिसतात, तर आसाममध्ये भाजपनं काँग्रेस पक्षाला मोठा धोबीपछाड दिलेला आहे। 5 राज्यांच्या निवडणुकांचे सध्याचे कल नेमके आहेत काय? कोणत्या राज्यामध्ये कोणाची सत्ता येते? या राज्यांमधल्या महत्त्वाच्या जागांवरती कोण कोण पुढे आहे? सगळ्या 5 राज्यांचे ट्रेंड जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी पश्चिम बंगालचे कल नेमके काय सांगतायत ते पाहूयात। सकाळी 11:15 वाजेपर्यंत पश्चिम बंगालच्या 293 जागांचे कल हे समोर आलेले आहेत। सुरुवातीच्या कलांनुसार भाजपनं बंगालमध्ये तब्बल 182 जागांवरती आघाडी घेतली आहे, तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष 103 जागांवरती पुढे आहे। बंगालमध्ये बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे। याचाच अर्थ भाजपनं सुरुवातीच्या कलांमध्ये बंगालमध्ये बहुमताचा आकडा पार केलेला आहे। बंगालमध्ये आतापर्यंत बहुतेक एक्झिट पोल्सनी भाजपची सत्ता येणार असा अंदाज वर्तवला होता। हाच अंदाज यावेळी खरा ठरत असल्याची चिन्ह दिसतात। पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात प्रतिष्ठेची लढत आहे ती कोलकात्याच्या भवानीपूर या मतदारसंघांमध्ये। इथं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे। अधिकारी यांनी गेल्या निवडणुकीत नंदीग्राम इथं ममता बॅनर्जींचा पराभव केला होता। यावेळी भवानीपूर या तृणमूलच्या बालेकिल्ल्यात ते ममतांना टफ फाईट देतात। भवानीपूरमध्ये पहिल्या 2 राऊंड नंतर सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर लीड मिळवली होती, पण त्यानंतरच्या 4 राऊंडच्या मतमोजणीनंतर ममता बॅनर्जी पुन्हा आघाडीवर आल्यात। त्यामुळे आता इथे नेमका काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत 45% आणि तृणमूल काँग्रेसला 42% मतं मिळत असल्याचं दिसतंय। बंगालमध्ये आतापर्यंत जे कल पुढे आलेले आहेत त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे। सुवेंदू अधिकारी यांनी या सगळ्यावरती प्रतिक्रिया देताना बंगालच्या हिंदूंनी ममता बॅनर्जी यांना धडा शिकवला असं म्हटलेलं आहे। 5 राज्यांच्या निकालामध्ये सगळ्यात धक्कादायक ट्रेंड्स पुढे आले आहेत ते तामिळनाडूमध्ये। तामिळनाडूच्या सगळ्या एक्झिट पोल्सनी मुख्यमंत्री के स्टॅलिन हे सत्तेमध्ये परत येणार असे अंदाज वर्तवले होते, पण सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये मात्र स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष चक्क 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय। पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहेत। 11:15 वाजेपर्यंत या सगळ्या जागांचे जे कल समोर आलेत त्यानुसार विजय यांचा टीव्हीके पक्ष तब्बल 110 जागांवरती आघाडीवर आहे। एआयडीएमके आणि भाजप यांची युती 74 जागांवर पुढे आहे, तर डीएमके आणि काँग्रेस यांची आघाडी फक्त 50 जागांवरती पुढे आहे। तामिळनाडूमध्ये हाच ट्रेंड जर निकालापर्यंत कायम राहिला तर हा के स्टॅलिन यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो। महत्त्वाचं म्हणजे स्वतः मुख्यमंत्री स्टॅलिन हे कोल्हापूर मतदारसंघातनं मागे, तर त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन हे सुद्धा चेपॉक थिरुवल्लिकेनी मतदारसंघातनं पिछाडीवर आहेत। आता पश्चिम बंगाल प्रमाणेच केरळमध्ये सुद्धा सत्ता बदल होण्याची शक्यता आहे। राज्यात मागच्या 10 वर्षांपासून डाव्या पक्षांची सत्ता आहे, पण यावेळी मात्र काँग्रेस आघाडीची सत्ता येईल अशी चिन्ह दिसतात। केरळम विधानसभेमध्ये 140 जागा आहेत। आतापर्यंत जे कल समोर येत आहेत त्यानुसार काँग्रेसची यूडीएफ आघाडी 93 जागांवरती पुढे आहे। डाव्या पक्षांची एलडीएफ आघाडी 42 जागांवर पुढे आहे। गेल्या निवडणुकीत भोपळाही फोडू न शकलेला भाजप सध्या 2 जागांवरती केरळमध्ये आघाडीवर आहे। एक्झिट पोल्सनं केरळमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येणार असा अंदाज वर्तवला होता। सध्याच्या कलांनुसार हाच अंदाज खरा ठरत असल्याचं चित्र आहे। केरळमधला एक अनपेक्षित ट्रेंड म्हणजे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे धर्मदम मतदारसंघातनं सध्या तरी पिछाडीवर आहेत। आता येऊयात आसामच्या ट्रेंड्सकडे। सध्या आसाम हे भाजप शासित राज्य जे आहे तिथल्या विधानसभेच्या जागा आपण बघितल्या तर त्या 126 आहेत। आतापर्यंत जे ट्रेंड समोर आलेले आहेत त्यानुसार राज्यामध्ये भाजप संपूर्ण बहुमतानं दणदणीत विजय मिळवत असल्याचं दिसून येत आहे। आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप आसाममध्ये तब्बल 99 जागांवरती पुढे आहे, तर काँग्रेस पक्षाकडे फक्त 25 जागांवरचं लीड असल्याचं दिसतंय। भाजपनं गेल्या निवडणुकीत हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये विजय मिळवला होता। यावेळी सुद्धा ते आपली सत्ता कायम राखतील अशी शक्यता आहे। याचाच अर्थ हेमंत बिस्वा शर्मा हे सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री होतील हे जवळपास स्पष्ट झालेले आहे। आसाममधला एक धक्कादायक कल म्हणजे राज्यामध्ये काँग्रेसचा चेहरा असलेले गौरव गोगोई हे जोरहाट या विधानसभा मतदारसंघातनं पिछाडीवर आहेत। आता पुदुच्चेरी बद्दल बोलायचं झालं तर सध्या 30 जागा असणाऱ्या पुदुच्चेरीमध्ये 29 जागांचे कल समोर आलेले आहेत। यानुसार भाजप 15 जागांवरती आघाडीवर आहे, तर काँग्रेस पक्षाला आतापर्यंत 11 जागांवरती लीड मिळालेली आहे।
याचा अर्थ पुदुच्चेरीमध्ये सध्या तरी नेक टू नेक फाईट चालू आहे असं चित्र दिसतंय. थोडक्यात सांगायचं तर पश्चिम बंगालमध्ये भाजपनं तृणमूल काँग्रेसवरती निर्णायक आघाडी मिळवल्याचं दिसतंय. आता इथं बंगालमध्ये ममता बॅनर्जी 100च्या आत येतील की काय अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. राज्यामध्ये ममता बॅनर्जी यांची 15 वर्षाची सत्ता जाऊन पहिल्यांदाच भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय. पण तामिळनाडूच्या निकालानं संबंध देशभरामध्ये सगळ्यांना धक्का दिलेला आहे. तिथं स्टॅलिन यांना हादरा बसलेला असून थलपती विजय जायंट किलर म्हणून समोर आलेले दिसतात. केरळमध्ये मात्र काँग्रेसनं स्वतःची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा केलेला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? आता सुद्धा हे ट्रेंड निकालापर्यंत कायम राहतील का? पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये काही बदल होतील का? निकालाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच निकालाच्या अपडेटसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.